भेंडीची भाजी सगळ्यांनाच आवडते. आपण भेंडी वेगवेगळ्या प्रकारची बनवतो, खातो. मसाला भेंडी बोला, साधी भेंडीची भाजी बोला. पण आज मी तुम्हाला भेंडीचा इतका छान चटपटीत आणि क्रिस्पी पदार्थ बनवून दाखवणार आहे. ह्याला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. इतका छान क्रिस्पी आणि असा चटपटीत, तिखट, स्पायसी मस्त असा हा भेंडीचा पदार्थ बनवतात. स्नॅक्स म्हणून तुम्ही याला खाऊ शकता. डाळ भात वगैरे भाजीसोबत तुम्ही याला तोंडी लावायला खाऊ शकता. तर चला मी दाखवते तुम्हाला झटकीपट याला बनवायची कृती. तर इकडे मी भेंड्या घेऊन आले, स्वच्छ धुवून घेतल्यात. हा स्नॅक्स हे रेसिपी करायला ना भेंडीची साईज जरा मोठीच बघा भेटली तर स्वच्छ धुवून घेतल्यात. एका प्लेटमध्ये काढून घेते. जितक्या पाहिजे तितक्याच घेते कारण ह्या भरपूर आहेत आणि मला थोडासा बनवायचं आहे. तर स्वच्छ कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायच्या. अगदी ड्राय करायच्या, अजिबात पाण्याचा थेंब किंवा ओला व्हायच्यामध्ये नसला पाहिजे. हे बघा अगदी सुक्या सुक्या बनवायच्या, पुसून घ्यायच्या. बघा किती स्वच्छ आणि असं एकदम सुकं, जरा पण पाण्याचा थेंब अजिबात लागत नाहीये. असं ड्राय सुकून घ्यायच्या भेंड्या. एक बाउल घ्यायचा, वाटी वगैरे तुम्ही काही घेऊ शकता. ह्याच्यामध्ये ही भेंडी आहे ना, ह्याचे जरा मीडियम साईजच्या कटिंग करायचे. म्हणजे आपण नॉर्मल जशी भेंडीच्या भाजीला करतो तसं नाही करायचं, थोडासा मोठी साईज करायची. किंवा याला तुम्ही पातळ असे काप सुद्धा करू शकता. जसं आपण बटाटे किसून घेतो बघा, तसं सुद्धा तुम्ही ह्याला करू शकता. पण हे असे केले ना तर खूप छान वाटतात खायला. तर इतक्या साऱ्या मी कटिंग करून घेतल्या, थोड्याशा मीडियम साईजच्या, अगदी बारीक नाही केल्या. काहीही वेळ लागत नाही, तुम्ही झटकीपट हा चटपटीत पदार्थ खाऊ शकता भेंडीपासून. तर ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट वापरायचे. 1 चमच्याच्या अंदाजाने मी लाल तिखट टाकलंय. हळद थोडीशी टाकायची, अर्धा चमचा. गरम मसाला पावडर अर्धा चमचा. धना पावडर अर्धा चमचा. सेम क्वांटिटीमध्ये मी मसाले टाकले. फक्त मिरची पावडर 1 चमचा टाकली. चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत छानपैकी मस्त बेसन पीठ, म्हणजे डाळीचं पीठ. आपण याच्यामध्ये मी 3 चमचे बेसन पीठ टाकते. खूप मस्त कोटिंग भेटते भेंडीला आणि चटपटीत स्वाद येण्यासाठी चाट मसाला मी टाकते याच्यामध्ये. लिंबूचा रस तुम्ही टाकू शकता. आणि आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला असं सुकं सुकं लावून घ्यायचं. सगळे मसाले वगैरे भेंडीमध्ये जरा मिक्स करून घ्यायचे आणि मग थोडंसं किंचित असं पाणी टाकायचं. अजिबात पातळ करायचं नाही, म्हणजे जास्त पाणी नाही टाकायचं. मसाला कसा चिटकला पाहिजे भेंडीला, सर्व मसाले मिक्स झाले पाहिजेत. आणि आपण भेंडी सुकी करून घेतली, म्हणजे कापडाने पुसून घेतल्यामुळं लगेच बेसन पिठाची मसाल्याची कोटिंग ह्याला बसते. पॅक होऊन जातात सगळ्या भेंडीला मसाले. बघू शकता लगेच पॅक झाला मसाला. ह्याला थोडा वेळ ठेवायचं, सेट होऊन जातात. आणि गरम तेल करायचं, मीडियम गॅस करायचा. एक एक भेंडी अलगद उचलायची आणि असं गरम तेलामध्ये सोडून द्यायची. मंद गॅस ठेवायचा. त्याचं काय होतं, भेंडी अशी खाद्यपदार्थ की लगेचच बनली जाते, त्यामुळे ही लगेच करपली सुद्धा जाऊ शकते हाय फ्लेमवर. म्हणून मीडियम गॅसच ठेवा शक्यतो. आता मी हे सर्व काढून टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये. हे बघू शकता किती छान अशा फ्राय होतात. बेसन पीठ किती मस्तपैकी भाजलं गेलं आहे, म्हणजे फ्राय होतं आहे. आणि आतून जो भेंडीचा क्रिस्पीपणा ना इतका छान होतो आणि वरून बेसन पीठ अप्रतिम लागतात. तर ह्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित कडकपणा तयार होईपर्यंतच फक्त फ्राय करायचं, अजिबात जास्त फ्राय नका करू. आता बेसन पीठ लगेच असं शेकलं जातं, म्हणजे परतलं जातं, पण भेंडीला थोडंसं फ्राय होऊन द्यायचं. म्हणून मंदच गॅस ठेवायचा. हळू गॅसवर खूप छान फ्राय होतात. हे बघा तर झाले आहे परफेक्ट आपली भाजून भेंडी. आता मी एका चमच्याच्या साहित्याने हे भेंड्या काढून घेते. तर बघू शकता किती मस्त झाल्या आहेत. तर गॅस स्लो केला आहे आणि हे काढून घेते. तर इकडे बघू शकता आपला हा चटपटीत भेंडी आपली तयार झाली आहे खाण्यासाठी. दुसरे सुद्धा टाकून घेते, पण मी आता चमच्याच्या साहाय्याने एक एक उचलून टाकते. हे बघा मस्तपैकी असं फ्राय करून घ्यायचं. सेम प्रोसेसने जसं आपण सुरुवातीचं फ्राय केलं आहे भेंडी तशीच फ्राय करायची.
खाली वरून म्हणजे दोन्ही साईडून कडकपणा, क्रिस्पीपणा आणि भेंडीला चांगलं भाजून द्यायचं. नाही तर भेंडी जास्त भाजली नाही ना चांगली तर अशी गिळगिळ म्हणजे पिचपिच बोलतो ना आपण तसं राहून जाईल भेंडी एकदम. त्यामुळं चांगलं शेक द्यायचा भेंडीला. मंद आचेवर ठेवायचं. 1 मिनटं जरी ठेवलं तरी मस्त भाजून निघन भेंडी. आता याला थोडा वेळ देते आणि मग काढून घेऊया. बघू शकता टेक्स्चर बदललेला आहे आणि व्यवस्थितपणे भेंडीसुद्धा आपली फ्राय झाली आहे. बेसन पीठ पण परफेक्ट असं फ्राय झाले. काढून घ्यायचं लगेच. खूप कमी तेलामध्ये आणि खूप कमी वेळामध्ये होणारा हा भेंडीचा चटपटीत असा हा स्नॅक्स मी तुम्हाला दाखवला आहे. किंवा एक आपल्या छोट्याशा भुकेसाठी हे तुम्ही बनवू शकता. बघू शकता किती मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही आपली मसाला चटपटीत भेंडी तयार झालेली आहे. इतकी भारी लागते ना खायला. म्हणजे ना तुम्ही याला रोटीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता. म्हणजे ना भाजी वगैरे कधी नसती घरामध्ये अशा वेळेत ना तुम्ही ही भेंडी नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने मसाला भेंडी, साधी नॉर्मल भेंडी आपण नेहमी करतो, पण ही बेसन पिठातली अशी चटपटीत भेंडी नक्की करून बघा. आवडीने खाताल. स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही याला चहासोबत खाऊ शकता. इतकी भारी लागते. आणि दुसरी गोष्ट टिफिनला वगैरे सुद्धा भाजीचा कंटाळा आला ना त्यावेळेस तुम्ही हे झटकीपट करू शकता. तर मस्त लागते रेसिपी. खूप छान आहे. डाळ भातासोबत भाजी काही नसली तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही ही अशी भेंडी फ्राय करू शकता. तर बघा बेसनाची किती छान कोटिंग लागली आणि मस्त पॅक झाले बेसन चारी बाजूनी. तर मला तर राहत नाही. मी एक बाईट्स घेऊन बघते. तर मस्त वाटली. खाता वेळेस चटपटीत स्वाद जाणवला. बेसनाचा क्रिस्पीपणा जाणवला आणि नरम मस्तपैकी अशी भेंडी लागली. मला तर खूप आवडली. तुम्हालाही नक्की आवडेल. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आवडले असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. भेटते तुम्हाला मी पुढच्या रेसिपीमध्ये.